दिव्यागर बीचवरती जर आले तर इथं नक्की या, कुठे ते सांगते. त्याआधी मस्त अशी ना तयार झाले होते, कारण आज होता कोकणातला आमचा दुसरा दिवस. मस्त असा नाश्ता वगैरे केला आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो इथं ना खूप सुंदर असं गणपतीचं मंदिर होतं, सुवर्ण मंदिर गणपती, आणि ह्याच मंदिरामध्ये आम्ही आलो होतो. तर तुम्ही पण जेव्हा येसाल ना तेव्हा नक्की या मंदिरात. हे मंदिर खूप सुंदर आहे. आतमध्ये फोटो व्हिडिओ अलाउड नव्हते, त्यामुळे आतमध्ये काही काढलं नाही. इथं आम्हाला एक फूल पण मिळालं, ते फूल पण ठेवलं गणपतीला आणि मस्त असं दर्शन घेतलं गणपती बाप्पाचं. आणि इथं ना सोन्याचा गणपती आहे, तर खूप छान असे इथं ना फोटो काढले आणि खूप सुंदर मंदिर आहे. समोरच ना बजरंगबलीचं मंदिर होतं, तिथं पण दर्शन घेतलं. इथं 1-2 फोटो काढले आणि आलो त्यानंतर बीचवर. आता रात्री किती इथं पाणी आलेलं होतं सनसेटच्या वेळेला, आणि आता पापाने किती लांब गेलंय. हे दोघे लवबडणं एवढे सुंदर दिसत होते ना, त्यांना पण कॅप्चर केलं. आणि इथं ना परत मोदक घेऊन बीचवरती ह्या ताई आल्या म्हणून यांच्याकडून परत मोदक घेतले. आणि ना बीचवर मोदक खाण्याची मजा काही वेगळीच असते. मी ना कोकणात गेले एवढे मोदक खाते ना की काही विचारूच नका. मला मोदक ना फारच आवडतात आणि इकडच्या मोदकांची चव काही वेगळीच असते बरं का. तर आता इथं पाववरातला मी कपडे बदलून दिले आणि त्यानंतर ना इथं त्याचं खेळायचं ना चाललं होतं. त्याचं काही मनच भरत नव्हतं इथं खेळून. त्यानंतर ना तो खेळतोय तोपर्यंत आम्ही आमचे ना थोडेसे रील्स बनवले, कारण लवकरच आता आमची ॲनिव्हर्सरी पण होती. त्यामुळं रील्स बनवताना कितीतरी रिटेक घ्यायला लागले आणि कळलं की किती अवघड आहे फोटोशूट करणं. तर मस्त असं दुपारचं जेवण केलं ना, ती परतीच्या प्रवासाला निघालो. जाताना खूप साऱ्या आठवणी घेऊन निघालो इथल्या कोकणातल्या. आणि चला आता परतीचा प्रवास छान असा होणार होता आमचा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.